नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण झणझणीत कटाची आमटी बनवतोय. तर रेसिपी अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका. तर सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवर एक तवा किंवा कढई ठेवायची. त्यामध्ये 3 चमचे खोबऱ्याचे काप घालायचे. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेलामध्ये खोबऱ्याचे काप मिक्स करत हे खोबऱ्याचे काप मंद आचेवर लालसर रंगाचे भाजून घ्यायचे. लालसर खोबरे भाजून झाले की यामध्ये 1 चमचा फुटाण्याची डाळ, 3 ते 4 काजू टाकून घ्यायचे. खोबऱ्यासोबत फुटाण्याची डाळ आणि काजू लालसर रंगाचे भाजून घ्यायचे. फुटाणे आणि काजूमुळे आपली आमटी दाटसर होते, तसेच स्मूथसुद्धा होते. तर खोबऱ्यासोबत फुटाण्याची डाळ आणि काजू लालसर रंगाचे भाजून झाले की यामध्ये टाकण्यासाठी 4 काळी मिरी, 4 लवंग, 1 मसाला विलायची, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, 2 ते 3 स्टार फुलचे तुकडे आणि 1 तेजपान टाकून घ्यायचं. त्याचबरोबर 1 चमचा दगडफूल, 1 चमचा तीळ, 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि परत सगळे मसाले आपल्याला मंद आचेवर 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचे. 3च मिनटामध्ये सगळे मसाले व्यवस्थित भाजले जातात. भाजल्यानंतर हे मसाले आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर कढईमध्ये आपल्याला 7 ते 8 लाल मिरच्या टाकून घ्यायच्या. मिरच्या भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेलामध्ये मिरच्या मिक्स करत मिरच्यासुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायच्या. भाजल्यानंतर ह्यासुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. त्यानंतर कढईमध्ये टाकण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. आता कांदेसुद्धा भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेलामध्ये कांदा मिक्स करत कांदा लालसर रंगाचा भाजून घ्यायचा. कांदा लालसर रंगाचा भाजून झाला की यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि कांद्यासोबत हिरव्या मिरच्या 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायच्या. 3 मिनटामध्ये मिरची आणि कांदा छान भाजला जातो. भाजलेला कांदा आणि मिरची प्लेटमध्ये आपल्याला सेपरेट बाजूला काढून घ्यायचे आणि भाजलेले पूर्ण मसाले आपल्याला या ठिकाणी थंड करून घ्यायचे. मसाले पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला मसाला छान ग्राइंड करण्यासाठी जो भाजलेला कांदा आणि मिरची आहे ती बाजूला ठेवायची आणि बाकीचे सगळे कोरडे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि ग्राइंड करून घ्यायचे. कोरडे मसाले अगोदर ग्राइंड केल्यामुळे आपले मसाला छान ग्राइंड होतो. तर या ठिकाणी मी मसाला आता ग्राइंड करून घेतला. ग्राइंड केलेला मसाला बघू शकता, छान मसाला ग्राइंड झालेला आहे. असे सुरुवातीला कोरडे मसाले ग्राइंड करून घ्यायचे म्हणजे मसाला एकदम स्मूथ ग्राइंड होतो. त्यानंतर भाजलेली मिरची आणि कांदा यामध्ये घालायचा आणि याचबरोबर यामध्ये आपल्याला 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि थोडासा कोथिंबीर घालायचा. सुरुवातीला पाणी न टाकता ग्राइंड करायचा आणि त्यानंतर पाणी घालून हा मसाला एकदम स्मूथ ग्राइंड करून घ्यायचा. तर इथे मी मसाला ग्राइंड करून घेतलेला आहे. बघू शकता एकदम स्मूथ असा मसाला ग्राइंड झाला. त्यानंतर गॅसवर मी एक पातेलं ठेवलं. त्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतलं. तेलामध्ये टाकण्यासाठी इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या क्रश करून घेतल्या आहे. तर लसणाच्या पाकळ्या आपल्याला या फोडणीमध्ये लालसर रंगाच्या परतून घ्यायच्या. तर इथे बघू शकता लसूण लालसर रंगाचा परतून झाला. आता या फोडणीमध्ये थोडासा चिरलेला कोथिंबीर घालायचा. कोथिंबीरसुद्धा मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जो मसाला ग्राइंड केला आहे तो सर्व मसाला आता या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा. मसाला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता हा मसाला आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनटामध्ये या ठिकाणी बघू शकाल की आपला मसाला छान तेलामध्ये परतून झालेला आहे. बघू शकता मसाल्याने तेल सोडले आणि मसाल्याला छान असा रंगसुद्धा आला आहे. तर आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि मसाल्यामध्ये मिनिटभर परतून घ्यायची म्हणजे आमटीला रंग छान येतो. मिनिटभर परतून झाल्यानंतर आता या मसाल्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी थंड न घालता यामध्ये कोमट पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर पाण्यामध्ये हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. कोमट पाणी घातल्यामुळे मसाले छान फुगतात आणि आपला मसाला एकदम स्मूथसुद्धा होतो. तर पाण्यामध्ये मसाला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि पातेल्यावर 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं. 2 मिनटांनी परत झाकण काढायचं. 2 मिनटानंतर बघू शकाल की मसाल्याने छान तेल सोडलं आहे. तर मसाला एकदम छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता एकदम मस्त असा मसाला तयार झाला. तर आता या मसाल्यामध्ये आपल्याला डाळीचा कट घालायचा. तर इथे मी अर्धी वाटी डाळीचा कट घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये 1 ग्लास इतकं कोमट पाणी टाकून घेतलं. पाणी घातल्यानंतर कटाची आमटी मिक्स करून घ्यायची.
मिक्स झाल्यानंतर आपल्याला या आमटीचा थिकनेस बघायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपली कटाची आमटी थोडीशी घट्ट वाटत आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये परत अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर पुरणासाठी आपण जी हरभऱ्याची डाळ शिजवतो त्या डाळीमधील मी अख्खी 2 चमचे शिजलेली डाळ बाजूला ठेवली होती, तर ती या आमटीमध्ये टाकून घेत आहे। त्यानंतर चवीपुरतं आमटीमध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि आमटी मिक्स करून घ्यायची। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की आमटीला किती छान असा रंग आला आहे आणि मस्त आमटी दिसत आहे। तर आता ही आमटी आपल्याला 2 ते 3 मिनटं उकळून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आमटी 3 मिनटं मी उकळून घेतलेली आहे। तर 3 मिनटानंतर आता इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि बघू शकाल आमटीच्या वरती मस्त छान अशी तर्री आलेली आहे। आमटीला रंग खूप छान आला आहे। आता तयार झालेल्या आमटीवर छान अशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची। तर या ठिकाणी अगदी झणझणीत आपली कटाची आमटी तयार झाली आहे। तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।